स्टॉप बीइंग कन्फ्युज्ड, जस्ट स्टार्ट समथिंग. आपल्या विषयीमध्ये मी पण अशीच होते, त्यामुळे मी समजू शकते. स्पेशली असे लोक ज्यांना खूप गोष्टी ते करू शकतात असं वाटतं आणि मग आपण कन्फ्यूज होतो की नक्की कुठचं काम करू. स्पेशली करिअर निवडताना प्रोफेशनली आपण कशामध्ये पुढे जाऊयात. मी हे पण करू शकते, हे पण करू शकतो, ते पण करू शकतो, नक्की करू काय? त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. मी अशा डायऱ्याच्या डायऱ्या लिहित बसायचे, कन्फ्यूज होत राहायचे. मग काय परमिटेशन कॉम्बिनेशन करायचे. त्याचं कारण असं, मला ना रिग्रेटची खूप भीती वाटते. मला जाणवलं, आता ती खूप कमी झाली आहे, विशीमध्ये खूप जास्त होते, की मला पश्चाताप करावा लागला तर काय. याला फिअर ऑफ फेल्युअर असं म्हणतात. म्हणजे आपला निर्णय चुकला आणि आपण अपयशी झालो तर, आपला निर्णय चुकला आणि दुसरे लोक हसायला लागले तर. लोकांचा विचार करणं बंद करा. स्पेशली आयुष्यातले इतके महत्वाचे कामाचे प्रोफेशनल निर्णय घेताना. त्याचं कारण असं, तुम्ही जे काही निवडताय त्याच्याविषयी तुम्ही कॉन्फिडंट असाल, त्याच्याविषयीचा तुमचा मार्केटचा स्टडी असेल, तुमचा अभ्यास झाला असेल. मला असं वाटतं आता बास, कारण ना माहिती घेणं, विचार करणं, निर्णय घेणं हे अनएंडिंग प्रोसेस आहे. तर ती कुठेतरी बंद करायला पाहिजे आणि ऍक्च्युली ट्राय करायला पाहिजे. कन्फ्युजन मध्ये जी वर्षाच्या वर्ष वाया जातात ती प्लीज घालू नका. करून बघा. सगळ्यात उत्तम शिकवण म्हणजे अनुभवातून मिळणारी. करून बघा, होऊन होऊन काय होईल. अशा वेळेला परमिटेशन कॉम्बिनेशन करा, की जाऊन जाऊन किती महिने वर्ष वाया जाईल, वाया जाऊन जाऊन किती भांडवल वाया जाईल, होऊन होऊन काय पद्धतीचं नुकसान होईल. म्हणजे या सगळ्यातून सगळ्यात वाईट काय होऊ शकतं याचा विचार करा. त्याचं कॉस्ट मॅनेजमेंट म्हणतात किंवा कंटेंजन्सी प्लॅन म्हणतात, प्लॅन बी म्हणतात, तो तयार ठेवण्याचा प्रयत्न करा. फेल होणं कमाल असतं. आता मला अपयशी व्हायला प्रचंड आवडतं. मी गोष्टी ट्राय करत असते. मेंबरशिप लॉन्च करा, प्रॉडक्ट लॉन्च करा, कोर्सेस लॉन्च करा. काय होईल, फार फार तर आपल्याला नाही जमलं, आपले पैसे वाया गेले. आपण त्या प्रोजेक्ट्स मधून करून करून प्रचंड शिकतो आणि समृद्ध होतो.